शेतकरी मित्रांनो, राम राम. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीला भरपूर प्रमाणात शेतकरी आता कापूस विकताना दिसत आहे. त्याचं कारणही आपल्याला स्पष्ट बघायला मिळत आहे की कापसाच्या दरात म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही, म्हणून शेतकरी नाराज आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याची परिस्थितीची बातमी एकदा बघू, नंतर कापसाचे भाव पटापट बघू. कापूस वेचणी होते महाग, 15 ते 18 रुपये प्रति किलो मजुरी. मित्रांनो, कापूस पीक कमी दर, अळी व किडींची समस्या यामुळे जे काही बऱ्याचशे जे काही शेतकऱ्यांचे आहेत तर ते डोकेदुखी ठरत आहे. अशात कापूस वेचणीची मजुरी खानदेशात वाढली असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मजुरी खर्च वाढल्याने शेतीचा नफाही कमी होत आहे. कापसाचे दर यंदा हवे तसे नाहीत. खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे, परंतु या पिकात तोटा येत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे 7 लाख हेक्टरवर झाली होती. पिकाची स्थिती कमी पावसाने जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव, बोदवड, जामनेर, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, सिंदखेडा, धुळे व साक्रीसह नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा भागात बिकट बनलेली आहे. मित्रांनो, कापूस वेचण्याची मजुरी वाढत आहे, ती आता परवडण्याशी झालेली आहे. खूप बिकट परिस्थिती आहे. मित्रांनो, सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त 7,100चा दर सध्या चालू आहे. इतर सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर तूर 6,500 ते 9,500, मूग 5,000 ते 7,300, उडीद 4,000 ते 7,200, मका 1,800 ते 2,300, त्याच्यानंतर गहू 1,800 ते 3,500, हरभरा 5,100 ते 6,600, सोयाबीन 3,500 ते 4,300, कापूस 6,800 ते 7,500, हळद 11,500 ते 13,600, चवळी 6,000 ते 8,200, मसूर 7,000 ते 7,300, बाजरी 1,800 ते 3,000, नाचणी 4,500 ते 5,200, ज्वारी 1900 ते 2400. मित्रांनो, हे वेगवेगळ्या बाजार समितीतून सरासरी काढलेले सर्वच पिकाचे कडधान्याचे सरासरी भाव आहे. आता उर्वरित राहिलेले जे काही कापसाचे भाव आहे तर ते आता आपण एकदा बघूया. सुरुवात करतो पटापट आपण कापसाचे बाजारभाव राहिलेले बाजार समितीचे बघू. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 7,151 पर्यंत दर मिळालेला आहे. मित्रांनो, पुढील बाजार समिती बार्शी टाकळी जास्तीत जास्त 7,421 रुपये, वर्धा जास्तीत जास्त 7,521 रुपये, त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 7,225 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,170 रुपये, त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7,521 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,100 रुपये, त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 6,970 रुपये, त्यानंतर वरोरा खांबाडा जास्तीत जास्त 7,051 रुपये, त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,070 रुपये, त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 6,975 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,040 रुपये, त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,075 रुपये, त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,521 रुपये, त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 7,000 रुपये, त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 7,521 रुपये, त्यानंतर किनवट जास्तीत जास्त 7,000 रुपये, त्यानंतर नवापूर जास्तीत जास्त 6,900 रुपये, त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,550 रुपये, त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ 6,850. धन्यवाद.